यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसार बंधनात् विमुच्यते। नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुवे नमः। अवधूत स्वरूपी भगवान दत्तात्रेयांच्या चरणी वंदन करून आपणा सर्वांना नमस्कार करतो आणि माझ्या भागवताच्या चिंतनाला प्रारंभ करतो। श्रीमद भागवतातील एकादश स्कंदात भगवान श्री गोपाळ कृष्णांनी उद्धवांना जी अवधूत गीता सांगितली, म्हणजेच भगवान दत्तात्रेयांनी आपल्या 24 गुरूंचा उपदेश, 24 गुरूंचं ज्ञान यदुराजांना दिलं। त्या ज्ञानाचा, त्या 24 गुरूंचा विचार आपण करतो आहोत, त्या गुरूंना आपण नमस्कार करतो आहोत। त्यांच्याकडून आपल्या मानवी जीवनाच्या धन्यतेकरता काय ज्ञान घेता येईल याचा विचार आपण करतो आहोत। कालच्या भागापासून आपण भगवान दत्तात्रेयांचा 13वा गुरु हत्ती आणि त्या हत्तीपासून भगवान दत्तात्रेयांनी काय ज्ञान घेतलं आणि ते आपल्याला किती आवश्यक आहे याचा विचार आपण करतो आहोत, चिंतन करतो आहोत। हा हत्ती या कामवासनेच्या अधीन होतो। हत्ती एवढी कामवासना कोणालाच नाही आहे, कुठल्याच प्राण्याला नाही आहे। तो एकदा मदमस्त झाला की तो मागचा पुढचा काहीही विचार करत नाही। असा हत्ती त्या लाकडाच्या हत्तीणीमुळं त्या खड्ड्यात पडतो आणि माणूस त्याला आपल्या बंदिवासात टाकतो, त्याच्या पायात साखळदंड घालतो आणि तो संपूर्ण जीवन बंदिवासात घालवतो। तो पुन्हा स्वतंत्र होऊ शकत नाही। जंगलामध्ये अतिशय बलवान असणारा, स्वैर संचार करणारा, अत्यंत ताकदवर, प्रचंड शक्तिमान असा हत्ती या कामवासनेच्या अधीन झाल्यामुळं मनुष्याच्या बंधनात पडतो। तसं काळाच्या बंधनात जर आपल्याला पडायचं नसेल तर या कामवासनेपासून दूर राहावं, या कामवासनेला आपल्या अधीन ठेवावं, याकरता या हत्ती गुरुच्या ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे। आपण इतके दिवस या सगळ्या भागांच्या मधून आपण विचार करतो आहोत। कित्येक ज्ञानी लोकांची उदाहरणं आपण घेतलेली आहेत। विश्वामित्रांचं उदाहरण आपण घेतलं की मेनकेमुळं संपूर्ण तपश्चर्या त्यांची नष्ट झाली, मेनकेला नुसतं बघितल्याबरोबर। सैरवी ऋषींची कथा आपण कालच्या भागात बघितली। एवढी मोठी तपश्चर्या असून सुद्धा सगळी तपश्चर्या व्यर्थ गेली। रावण किती बलवान आहे हो। रावण एकदा आपल्या आईच्या दर्शनाकरता गेला, आईला नमस्कार केला, मातृभक्त होता। आईला विचारले की आई काय करतेस तू? तर आईनं सांगितलं की मातीच्या शिवलिंगाची पूजा करते। रावण म्हणतो की तुझा एवढा महाबलवान पुत्र असताना तू मातीच्या शिवलिंगाची पूजा करतेस, यातून काय प्राप्त होतं? तर आई म्हणते की कैलास पद प्राप्त होत। तर रावण म्हणतो की मी तुला कैलासच आणून देतो, मातीच्या शिवलिंगाची पूजा करायची तुला आवश्यकताच नाही। आई समोर पण केला आणि कैलास पर्वताजवळ आला। तो सुंदर कैलास पर्वत बघितला आणि त्या कैलास पर्वताच्या खाली हात घातला आणि कैलास लंकेला नेण्याकरता पण कैलास उचलला। कैलास पर्वत हलायला लागला, सगळे जग भयभीत झालं। शंकरांना शरण गेलं। पार्वती शंकराची प्रार्थना करते की भगवान काय व्हायला लागलंय हे बघा, सगळीकडे आकांत पसरलाय, सगळे घाबरलेत। तर शंकर सांगतात पार्वतीला की माझा भक्त आलाय रावण आणि तो माझ्याबरोबर खेळतोय। पार्वतीनं प्रार्थना केली की प्रतिकार करा, हे थांबवा। म्हणून शंकरांनी आपल्या डाव्या पायानं पर्वताला, कैलासाला दाबलं। दाबल्याबरोबर त्या कैलास पर्वताच्या खाली हा रावण अडकला। भगवान शंकरांची प्रार्थना करायला लागला। तिथनं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप चालू केला, प्रार्थना करायला लागला।
शंकरांना दया आली. शंकराने आपला पाय काढला आणि त्या कैलास पर्वताच्या खालून हा रावण मुक्त झाला. रावणानं काय केलं की आपलं एक शिर म्हणजे एक मुंडकं तोडलं, हात तोडला आणि आपल्या शरीरातल्या बारीक नसा काढून त्या हाताला आणि त्या मुंडक्याला जोडून तंतुवाद्य तयार केलं आणि त्या तंतुवाद्यानं उत्तम अशा प्रकारचं गायन शंकरांच्या समोर या रावणानं केलं. सगळ्या प्रकारचं गायन केलं आणि त्या गायनानं भगवान शंकर अत्यंत प्रसन्न झाले आणि शंकर त्याला विचारतात रावणाला की काय पाहिजे माग. ही कथा मी एवढ्या करता सांगतोय की रावण किती बलवान आहे हे मला सांगायचं. तेव्हा रावण म्हणतो की मला काय कमी आहे, 33 कोटी देवांना मी माझं सेवक करून टाकलंय. 33 कोटी देव माझ्या सेवेला हजर आहेत, माझ्या समोर हात बांधून. चंद्र सूर्य माझे सेवक आहेत, माझे दास आहेत. हा अग्नी आहे, हा माझी वस्त्र धुतोय, रोज कपडे धुवायला अग्नीला ठेवलंय. शनीच्या अंगावर पाय ठेवून मी बसतो सिंहासनावर बसताना. हे सगळे ग्रह हात जोडून माझ्या समोर उभे आहेत. अष्टसिद्धी नवनिधी माझ्या घरी पाणी भरतायत. कुंभकर्णासारखा माझा भाऊ आहे, इंद्रजितासारखा माझा मुलगा आहे. माझं स्थान 100 योजन समुद्रात आहे. माझी सोन्याची लंका आहे. काय कमी आहे मला? फक्त माझ्या आई करता मला कैलास लंकेला न्यायचं आहे. मग शंकरांनी त्याला प्राणलिंग दिलं. ते प्राणलिंग गोकर्ण महाबळेश्वरामध्ये गणपतींच्याकडून स्थापन झालं. सांगायचं कारण एवढं आहे की एवढा बलवान रावण आहे की देवतांना प्रश्न पडला की आता ह्याला मारायचं कसं. परंतु फक्त सीता मातोश्रींना कामवासनेनं प्रेरित होऊन विषय वासनेच्या अधीन जाऊन सीता मातोश्रींना स्पर्श केल्यामुळं या रावणाचा नाश झाला. फक्त एका स्त्रीमुळं. वस्तुतः मंदोदरी सारखी पतिव्रता पत्नी आहे, अतिशय सुंदर आहे. सीता माऊलींच्या पेक्षा कितीतरी पटीनं ती सुंदर आहे. अशा सुंदर 60,000 स्त्रिया ज्याच्या अंतःपुरात आहेत, असा रावण इतकं सुख भोगून सुद्धा सीता मातोश्रींच्या करता तो त्या वनात आला. सीता मातोश्रींचं हरण त्या ठिकाणी केलं, पळवून घेऊन गेला. आणि त्यामुळं इतका बलवान असून सुद्धा, इतका ज्ञानी असून सुद्धा, प्रत्यक्ष शंकरांचा भक्त असून सुद्धा, चारी वेदांचं ज्ञान असणारा रावण त्या ठिकाणी त्याचा सगळ्या राक्षस कुळासगट नाश झाला. फक्त स्त्रीमुळे, या कामवासनेच्या अधीन झाल्यामुळं रावणासारखा त्या ठिकाणी बलवान मनुष्य सुद्धा नाशाला कारण झाला. संपूर्ण महाभारत घडलं. महाभारत कशामुळे घडलं? फक्त द्रौपदीच्या वस्त्रांना दुःशासनानं हात घातला. एका स्त्रीचा त्या ठिकाणी अपमान करायचा प्रयत्न केला. त्यात ती रजस्वला आहे, अस्पर्श आहे. अशा स्त्रीला भर दरबारात आणलेलं आहे, केसाला धरून फरफटत. तिची वस्त्र फेडण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोपालकृष्णांनी तिला वस्त्र पुरवली, तिची अब्रू त्या ठिकाणी वाचवली. परंतु ती स्त्री या संपूर्ण कौरवांच्या नाशाला कारणीभूत झाली. वस्तुतः कौरवांच्याकडं प्रत्यक्ष भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण अशा अतिरथी महारथी असताना 18 अक्षौहिणी सैन्य ज्यांच्याकडे आहे, त्या मानानं पांडवांच्याकडं सैन्य कमी आहे, अतिरथी महारथी कमी आहेत.
तरी सुद्धा एका स्त्रीमुळं या संपूर्ण कौरवांच्या कुळाचा नाश त्या ठिकाणी झाला. ह्याला कारण फक्त स्त्री आहे, दुसरं कोणीही नाही. श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंदामध्ये अजामेळांची कथा आहे. अजामेळ वैदिक ब्राह्मण आहे, वेदांचं ज्ञान आहे, रोज अध्ययन करतायत, अध्यापन करतायत, घरात पाठशाळा आहे, गोशाळा आहे, गायींची सेवा करतात, यज्ञशाळा आहे, अग्निहोत्र आहे स्वतःच, रोज संध्या वंदन, रोज वैश्वदेव केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाहीत. पूर्णपणे कर्ममार्गाचं आचरण करणारे हे अजामेळ. घरी पत्नी आहे, मुलं बाळ आहेत, धर्मपत्नी अत्यंत सुंदर आहे, भागवतकारांनी वर्णन केलंय. असे अजामेळ एक दिवस यज्ञाकरता समिधा आणण्याकरता म्हणून जंगलात गेले. समिधा काढतायत झाडाच्या, तेवढ्यात त्यांना असं दृश्य दिसलं की एक आदिवासी समाजातली स्त्री विवस्त्र होऊन एका आदिवासी तरुणाबरोबर तिथं रतिक्रीडा करते आहे, शरीर भोग त्या ठिकाणी घेतायत असं त्यांनी बघितलं आणि त्यांचं मन बैचन झालं. कुठेही लक्ष लागना. ती आदिवासी स्त्री त्यांच्या मनामध्ये इतकी बसली की तिला कसं प्राप्त करून घ्यावं एवढा एकच विचार त्यांच्या मनामध्ये. अस्वस्थ मनस्थिती आहे. घरी आले, कशातही लक्ष लागना. कर्ममार्ग सगळा नष्ट झाला, तपश्चर्या त्या ठिकाणी नष्ट झाली, अध्ययन अध्यापन नष्ट झालं, संध्येचा लोप झाला, कशातही लक्ष लागलं. ती स्त्री सदोदित त्यांच्या डोक्यात नाचायला लागली. तिला कसं प्राप्त करून घ्यावं एवढा एकच विचार या अजामेळांच्या मनात आहे. काय करावं, कुठेही लक्ष लागलं. आयुष्यभर कर्ममार्गाचं आचरण केलेले, वैदिक धर्माचं आचरण केलेले हे अजामेळ या स्त्रीच्या प्रेमात पडले. काही ना काहीतरी करून त्या स्त्रीला त्यांनी प्राप्त करून घेतलं. घरदार सोडलं, आपल्या पत्नीला सोडलं, मुलाबाळांना सोडलं, वेदोक्त कर्मानं सोडलं आणि ते तिच्याबरोबर त्या जंगलात जाऊन राहिले. तिच्या झोपडीमध्ये दिवस रात्र तिच्याबरोबर रतिक्रीडा करतायत. या कामवासनेच्या अधीन झालेल्या आहेत. सर्व काही सोडलं. त्या स्त्रीपासून भागवतकारांनी सांगितलं की त्यांना 9 मुलं झाली. 10व्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. या नारायणावर त्यांचं अत्यंत प्रेम आहे. आणि असं होता 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 मृत्यू जवळ आला. ते यमदूत त्या ठिकाणी आले. त्या यमदूतांनी त्याच्यात अंगावर फास टाकला प्राण घेण्याकरता. आणि तेवढ्यात त्याला त्या अजामेळानं आपल्या मुलाची आठवण झाली आणि त्यांनी नारायण 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 म्हणून आपल्या मुलाला हाक मारायला चालू केली. तिथून विष्णुदूत जात होते. विष्णुदूतांनी बघितलं की प्राण जाताना जो नारायण म्हणतो त्याचा प्राण हे यमदूत घेऊन जातात कसे. त्या ठिकाणी विष्णुदूत आले. विष्णुदूतांचा आणि यमदूतांचा संवाद त्या ठिकाणी झाला आणि त्या यमदूतांनी त्या अजामेळांचे जे प्राण होते ते प्राण त्यांना परत दिले आणि ते यमलोकाला निघून गेले. विष्णुदूत ही निघून गेले. या विष्णुदूतांचा आणि यमदूतांचा झालेला जो संवाद आहे भागवतामध्ये अत्यंत वाचनीय आहे. वाचायलाच पाहिजे, त्याचा अभ्यास चिंतन व्हायला पाहिजे. परंतु तो माझा विषय नसल्यामुळे मी त्यामध्ये जास्त शिरलो नाही. अजामेळ उठून बसले. त्यांनी हा सगळा प्रकार बघितलेला. सर्वस्वाचा त्याग त्या ठिकाणी केला. गंगेच्या तीरावर जाऊन नारायण याच मंत्राची तपश्चर्या करून प्रत्यक्ष नारायणानं त्यांनी प्राप्त करून घेतले.
या ठिकाणी ही कथा का सांगितली तर अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयातीस मधभावम यातिनास त्यत्र संशय. भगवद्गीतेमध्ये देव सांगतात अर्जुनाला की अंतकालेच मामेव मला एकट्याला स्मरण मुक्त्वा कलेवर माझं स्मरण करून तुम्ही या कलेवराचा म्हणजे देहाचा त्याग करा. तुम्ही निश्चितपणानं माझ्यापर्यंत येऊन पोचा. परंतु त्याकरता तो क्षण केव्हा येणार आहे आपल्याला माहित नाही. आत्ता आहे का अजून थोड्या वेळानं आहे, कुठला श्वास माझा शेवटचा आहे हे मला माहित नाही. म्हणून प्रत्येक श्वासाला जर भगवंताचं नामस्मरण झालं तरच शेवटच्या क्षणी आपला प्राण जात असताना आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम येईल. अर्जुनाला वाटलं की अतिशय सोपं साधन देवानी सांगितलं की आयुष्यभर काहीही करावं आणि मृत्यूच्या वेळेला फक्त परमेश्वराचं नाव घ्यावं. एवढ्यानं जर मोक्ष प्राप्त होणार असेल तर आयुष्यभर काहीही करावं. परंतु देवाने लगेच पुढचा श्लोक सांगितला की ययं वा विस्मरण भावं त्यजन्ते कलेवरम तन तमेवेति कौंतेय सदा तद भाव भावितः. तुम्ही आयुष्यभर जे करणार आहे तेच तुम्हाला मरताना आठवणार आहे आणि मरताना तुम्हाला जे आठवणार आहे त्याच ठिकाणी तुम्ही पोहोचणार आहात. म्हणजेच आयुष्यभर जर परमेश्वराचं नामस्मरण आपण केलं तरच अंतकाळी आपल्या मुखामध्ये नामस्मरण येणार आहे. म्हणून या हत्तीला गुरु करून भगवान दत्तात्रेयांनी हेच ज्ञान आपल्याला दिलंय की या कामवासनेच्या अधीन होऊ नका. आपल्याला धर्माने जी स्त्री दिलेली आहे त्या स्त्रीमध्ये अतिशय संतुष्ट राहावं, इतर स्त्रियांच्या नादाला लागू नये. या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत अतिशय सुंदर असतील, स्वरूपवान असतील, परंतु या सगळ्या स्त्रिया या तुमच्या अधःपतनाला कारणीभूत होणार आहेत. म्हणून या स्त्रियांच्याकडे न बघता जास्तीत जास्त परमार्थ प्राप्ती कशी करून घेता येईल याचा विचार आपल्या जीवनामध्ये आपण करावा. या कामवासनेला आपल्या अधीन ठेवावं. या हत्तीसारखं या कामवासनेच्या अधीन होऊन या मनुष्यांच्या बंधनात तो सापडतो तसं काळाच्या बंधनात आपण सापडू नये याकरता ही कामवासना, या कामवासनेवर आपण विजय मिळवावा. एवढं मोठं ज्ञान हा हत्ती गुरु आपल्याला देतो. भगवान दत्तात्रेयांनी यदुराजाला सांगितलं की या हत्ती गुरुकडून हे ज्ञान मी घेतलं, त्यामुळं अतिशय आनंदानं आत्मरत आत्मक्रीड होऊन स्वरूपानंदामध्ये मी अत्यंत निमग्न असतो. स्वरूपाचं सदैव अनुसंधान करतो. या ठिकाणी अत्यंत आनंदात मी वास करतो. मला कुठल्याही प्रकारचं दुःख मला स्पर्श सुद्धा करत नाही. त्याचं कारण या 24 गुरूंचं ज्ञान आहे. आपण सुद्धा या 24 गुरूंच्याकडून जेवढं जास्तीत जास्त ज्ञान घेता येईल तेवढा आपण प्रयत्न करूया, याचं चिंतन करूया, मनन करूया, अभ्यास करूया. या 24तला एक जरी गुरुचं ज्ञान आपण घेतलं, आपल्या जीवनामध्ये जर आपण आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणानं आपला परमार्थ पूर्ण होईल अशी प्रार्थना मी भगवान दत्तात्रेयांच्या चरणी करतो. वेळ संपल्यामुळं मला या ठिकाणी थांबावं लागतंय. पुन्हा पुढच्या भागात आपण भेटायचं आहे. तर पुढच्या भागामध्ये दत्तात्रेयांचा 14वा गुरु मधु हा म्हणजे उंच उंच ठिकाणी जाऊन मधाच्या पोळ्यातून मध काढणारा जो आहे मधु हा किंवा मधुहर्ता असं म्हणतात की मधु हा शब्द वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी वापरल्यामुळं मधु हा म्हणजे मध गोळा करणारा मनुष्य तो भगवान दत्तात्रेयांचा गुरु आहे. त्या गुरुकडून भगवान दत्तात्रेयांनी काय ज्ञान घेतलं या ज्ञानाचं चिंतन, विचार, अभ्यास आपण करूया. या भगवान दत्तात्रेयांच्या 13व्या गुरुला हत्तीला आपण नमस्कार करूया. आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर निश्चितपणानं कमेंट करा, मला फोन करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त दत्तभक्तांच्या पर्यंत, आपल्या मित्रमंडळींच्या पर्यंत पोहोचेल असं बघा. सर्वांनाच मी नमस्कार करतो आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.